मित्रांनो, श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये तुमचं स्वागत आहे। तर फायनली अयोध्याला पोहोचलोय। तुम्ही पाहू शकता मेन एंट्रन्स अयोध्याची एक नंबर ह्यूज नाथ आणि एंट्रन्सच्या समोरच बघा कसलं भारी आहे आतमध्ये। तर मी आता आहे काशीमध्ये। तर काशीमध्ये आल्यावर मला काय दिसलंय हे पाहू शकताय तुम्ही। कोल्हापूर ते प्रयागराज ते पण स्प्लेंडरवर। तर आपल्या इथले मित्रांनो तर प्रचंड गार पाणी होतं। तर भाऊने मोटर चालू केल्यामुळे एकदम गरम पाणी आंघोळ झाली। आंघोळ केली गरम पाण्याने भाऊ, नाही तर आंघोळ करायची माझी अवघडच। एक बाहेर राज्यात आपला माणूस भेटणं म्हणजे सोनं भेटल्यासारखं आहे। आपल्या महाराष्ट्रातला एक आपल्याला माणूस बाहेर राज्यात भेटलाय, खूप आनंद वाटतो यांना भेटून की एक साधारण माणूस एवढा। मित्रांनो तर ट्रॅफिक चालू झालं इथं 50 किलोमीटर अलीकडचे आहेत त्याच्या। परत बाईकला काय अडचण नाही त्याची, बाईक निघते आरामात। ह्या साईडने नाही निघली तर त्या साईडने पण अशी होतात, त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं। हे सिंगल लाईन करायची ते डबल तुमच्या फायद्याचं दाखवण्यासाठी व्हिडिओ काढत असते। तर जे कोणी येतात प्रयागराजला, काशीला, अयोध्याला, तर सगळ्या ठिकाणी फ्रीमध्ये राहण्याची सोय। फक्त जे प्रयागराजला राहतात ना त्यातच फक्त 100 रुपये द्यायला लागते। अयोध्यात आहे तर अयोध्यात पाहिलं तर ही बघा किती चपलाचा ढीग लागला अख्खा। हे आता कशी हुडकणार, हुडकूच शकत नाही माणसाला। एक गावली तर दुसरी सापडणं नामुमकिन। दर्शन झालंय अतिशय सुंदर, लय वेळ नाही लागला, अर्धा ते पाऊण तास लागला मॅक्स पाऊण तास। मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आत्ता आहे काशीमध्ये। तर हे रेहन बसेरा इथं कहाँ है भाई आपण रुके कहाँ थे? इसी सरकार के द्वारा जो व्यवस्था की गई है यहाँ पर रैन बसेरा के रूप में। ये इसको क्या बोलते हैं? रैन बसेरा, अस्थायी रैन बसेरा। अस्थायी रैन बसेरा। तो ये भाई अपना यूपी पुलिस से दो भाई थे जो यूपी पुलिस से, वो मेरे बगल में ही सोए थे। तो भाई से हमारी शाम को बातें हुई, तो हम पे अच्छी बातें हुई भाई से। तो उनसे मिलकर बहुत बढ़िया लगा। तो भाई आप किधर जाने वाले हो आज? सारनाथ। सारनाथ। सारनाथ क्या है उधर? बौद्ध भिक्षुओं के लिए फेमस है वो, एक आप कह सकते हो शांत प्रिय जगह, घूमने लायक जगह है यहाँ पर। मैं जा सकता हूँ? कितना दूर है इधर से? 9 किलोमीटर है यहाँ से। ओके मेरे पास बाइक है तो जा सकता हूँ मैं। बिल्कुल 9 किलोमीटर पास में पड़ता है। ओके भाई, अयोध्या रोड पे जाना पड़ता है, किधर जाना पड़ता है? भाई इतना तो मुझे जानकारी नहीं है, लेकिन 9 किलोमीटर है यहाँ। ओके 9 किलोमीटर तो मैं जरूर जाऊंगा। अच्छी जगह जाना चाहिए। ओके तुम्हारा एक्सपीरियंस कैसा रहा तुम्हारा? एक नंबर खूब, मैं बहुत बढ़िया लगा। यूपी पुलिस बहुत बढ़िया थी यार, यूपी पुलिस का काम बहुत बढ़िया था उधर। मतलब व्यवस्था, गवर्नमेंट की व्यवस्था भी बहुत बढ़िया थी, टॉयलेट वगैरह सब हाँ। चला हे चार आहेत ना, हे चार आपले सगळे हे जे होते कोल्हापूरचे होते 14 जण महाराष्ट्रातले। माझे काही तो मेरे को रहने के लिए जगह नहीं थी, तो ये 4 हमारे इधर के थे। तो उन्होंने बोला 4 बेड पे 5 जन सो जाते, ऐसा हुआ। मैं पुणे महाराष्ट्र। हाँ चला तर बघूया। इथं टॉयलेट बाथरूमची सोय नाही आहे, पे अँड यूज आहे ना टॉयलेट बाथरूम, पे अँड यूज आहे। इथनं जवळपास 200 फीट पे, 200 फीट हाँ चल 200 मीटर पे चल। बाय निकल रहा है, बाय बाय। तर मी आता आहे काशीमध्ये। तर काशीमध्ये आल्यावर मला काय दिसलंय हे पाहू शकताय तुम्ही। कोल्हापूर ते प्रयागराज ते पण स्प्लेंडरवर। तर आपल्या इथलेच भाऊ दिसतात, कोणते कोल्हापूर ते प्रयागराजला आलेले। तर बेसिकली थोडं पाहिलं तर मला हे 2 भाऊ भेटले। भाऊ कुठं नाही तुम्ही? इचलकरंजी कोल्हापूर। इचलकरंजी कोल्हापूर। आणि अशी आयडिया कशी आली तुम्हाला स्प्लेंडरवर यायची? तुमचे व्हिडिओ बघून आम्ही यायचा प्रयत्न केला आणि सक्सेस झालं सगळं। सक्सेस झालं मित्रांनो। तर अजून एक गाडी येते, शाईन दिसते का? शाईन कुठे गेली? अजून एक गाडी आली आहे, म्हणजे ही काही MH9ची, ती पण भाऊ दोघं शाईन गाडीवर आलेत, असे 4 जण आले ते। तर यांना भेटून खूप भारी वाटलं। काल काय झालं, इथं रहन बसेरा होता, अस्थायी रहन बसेरा काशीमध्ये। तिथं माझी फुल झालं होतं तर मला जागा नव्हती। तर हे भाऊ म्हणले आमच्या 4घांमध्ये ह्याला ॲडजस्ट करतो, म्हणजे 4 बेडमध्ये आम्ही 5 जण झोपलो होतो। तर भाऊला भेटून खूप भारी वाटलं। गाडी यायला कसं वाटलं, लोकांना काय सांगतील गाडी येण्याबद्दल? वाटलं पण काळजी घेऊनच सर्वांनी
ज्याने त्याने आपापल्या रिस्कवरच आलं पाहिजे. ज्याला चांगली स्वतः कॉन्फिडन्स आहे की आपण व्यवस्थित घरी जाईल त्यांनीच यावं, की एकमेकाचं पाहून आल्यावर पण रोडचं काम आहे सगळं. फक्त गाडी घेऊन येताना हेल्मेटचा वापर नक्की करा. हा चला बाय बाय मित्रांनो. तर फायनली निघतोय आता आम्ही. इथं हे 2 भाऊ आहेत आपले कोल्हापूरचे, तर त्यांना बाय बाय बदल दिखतोय, कारण ती पण गाडीवाले हे स्प्लेंडरवर 2 जण आलेत आणि शाईनवर 2 जण आलेत. शाईनवर आलेले अजून झोपलेत आणि हे पार्कमध्येच होतं विश्रामगृह, कुंभ विश्राम स्थळ म्हणून होतं निशुल्क. आणि इथं पार्कमध्ये लोक बघा व्यायाम वगैरे काय त्यात सगळे. तर चला भाऊ येतो बाय बाय मित्रांनो. तर काल भैरवनाथ मंदिर इथनं 500 मीटरवर आहे आत. तर चला दर्शन घेऊ, निघूया इथनं. पानवाले मित्रांनो. तर ह्याच्यात काशीमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये राहायचं असलं तर कुंभमेळ्यासाठी रण बसायला बनवलेलं आहे हरिश्चंद्र उद्यान म्हणून आहे. तिथं एक आहे, अजून पोलीस स्टेशनच्या तिथं एक आहे. असे 3 आहेत, तुम्ही निशुल्क राहू शकताय त्याच्यात. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा मित्रांनो. तर यांनी गाडी हलवली, कारण इथं 4 व्हीलर लावायसाठी. कशी हलवली काय माहिती, हँडल लॉक होतं, काय तोडलं बिडलं नाही ना भाऊ मित्रांनो. तर फायनली निघतोय पार्किंगमधनं. जर 100 रुपये झाले त्या भावाने 80 घेतले, मला 20 रुपये दिले माघारी. मला पावती 100ची निघली. त्यांचं कसं आहे, त्या मशीनवरच असतं आहे किती टायमिंग झाला. मला जवळपास किती तास झाले, 9 3 12 9 मला 19 तास झाले सगळे. आणि टोटल 120 रुपये 24 तासाचं, एका दिवसाचं 120 आहे. तर त्याने 95 झाले, त्याने 80 घेतले. त्याला म्हणलं अरे, तो म्हणला म्हणजे खरं म्हणजे त्याला काल जर तो असता तो मुंबईला राहिलेला होता, तर त्याने म्हणला मी पावतीच नसती केली तुझी. एकदा नंबर बी ही कट झाली की काही नाही करू शकत आम्ही म्हणतो. चला बाय बाय. तर सकाळ सकाळ निघालो आहे काशीमधनं. तर काय होतं, तिथं जिथं राहिलं होतं तिथं आंघोळीची सोय नव्हती, टॉयलेट बाथरूमची पण सोय नव्हती. फक्त राहायला निशुल्क होतं, बाकीचं 10 रुपये देऊन टॉयलेट यूज करायचं होतं. तर आता मी काय करतोय, निघालो इथनं डायरेक्ट एखादा पेट्रोल पंप चांगला ओकेमध्ये पाहून तिथंच आंघोळ बिघोळ करणार, मग नाश्ता वगैरे जेवायचं काही नियोजन लावायचं ते बघूया. चला, इथनं जवळपास 220 किलोमीटर आहे अयोध्या. हा कॅमेरा चालू झाला आता. हिंगोलीचे होय. हां युट्यूबला चॅनल आहे तुमचं? हां. तर इथं का हे काशीला आलता का? काशी गेली, आता अयोध्याला चाललो. अयोध्येला मी पण अयोध्येला चाललोय. मी अयोध्याला चालली. हां हां. काय म्हणताय मग, बारामती पाटी पाहून थांबलाय काय? एक चहा पिवा म्हणून तुम्ही दिसले, मग तुम्हाला आलो बोलायला. बरं बरं बरं. हां चला चहा घेऊ. चहा नाही. चला गाडी काय तुम्ही मराठी माणसं. चला बरं. मित्रांनो, चहा पितो हे भाऊ आपले. कुठले भाऊ तुम्ही? नांदेडचे? आम्ही हिंगोलीचे. हिंगोलीचे भाऊ भेटले ते. एक बाहेर राज्यात आपला माणूस भेटणं म्हणजे सोनं भेटल्यासारखं आहे. आपल्या महाराष्ट्रातला एक आपल्याला माणूस बाहेर राज्यात भेटलाय. खूप आनंद वाटतो यांना भेटून, की एक साधारण माणूस एवढा लांबचा प्रवास करतोय, तो पण आपला मराठी माणूस. बोल दादा, काय म्हणायचं? खूप छान वाटतं आम्हाला भेटून यांना. ते पण तुझ्यावर एवढा लांबचा प्रवास करणं आहे, कोणाचे हे नाही आहे. खूप बोला, कोण बोलतोय अजून? मित्रांनो, पाहू शकता आपल्या भारत देशाची शान, तिरंगा ध्वज कसला मस्त फडकतोय, एक नंबर. स्टँड 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 बाय. मित्रांनो, तर इथं पेट्रोल पंप लागलाय भारतचा, नवीनच चालेल दिसतोय. इथं राहणे ह्याची सोय चांगली असेल मला वाटतं, आंघोळीची वगैरे. बघूया कसं काय. भाई नहाने का इंतजाम होएगा? नहा सकते क्या इधर? नहाने का है, नहाने का? ओके, थैंक यू.
तर हर हर महादेव मित्रांनो. तर सकाळी मी बनारस म्हणजे काशीमधनं निघालो होतो आणि वाटत सकाळी काही जिथं जनाश्रय गृहाला थांबलो होतो तिथं आपल्याला काही आंघोळीची वगैरे सोय नव्हती टॉयलेटची, तर इथं थांबलो होतो. तो ये भाई ये आपने ये पेट्रोल पंप है लखनऊ काशी रोड पे, तो उधर ये इसका पेट्रोल पंप का काम चालू ही है अभी. तो भाई नाम क्या है पेट्रोल पंप का? श्री हरी पेट्रोलियम. श्री हरी पेट्रोलियम. तो इतकं भारी सोय आहे ना, अजून ते चालूच नाही झालं. वॉशरूम बिशरूम एकदम क्लीन आहेत आणि हे भावांचा स्वभाव पण इतका भारी आहे ना. भाई का आपका स्वभाव मेरे को बहुत अच्छा लगा. तो भाई क्या कहना चाहोगे मेरे बारे में? आपके बारे में कहना चाहेंगे आपका स्वभाव बहुत अच्छा लगा, आप बहुत अच्छे हैं. ठीक है, ऐसे ही आप कर रहे हैं, आप जल्दी और आगे बढ़ें आप. ठीक है, भाई से मिलके भी बहुत बढ़िया लगा. भाई मैंने मित्रांनो तर या भावांनी मोटर चालू करून घेतली गरम पाण्यासाठी, लय गार पाणी. मोटर चालू केली या ड्रम मध्ये बघतोय. 3 फेज मोटर है क्या? 3 फेज है क्या? नहीं नहीं, थोड़ा ठंडा पानी है ना, उसको निकल जाए तब गर्म पानी आएगा. गरम नाही पहिले कांदा. मित्रांनो तर प्रचंड गार पाणी होतं. तर भाऊने मोटर चालू केल्यामुळे एकदम गरम पाणी आंघोळ झाली. आंघोळ केली गरम पाण्याने भाऊ, नाही तर आंघोळ करायची माझी अवघडच होती. मी गार पाणी पाहूनच टाकलं होतं. आणि इथं एक नंबर सोयी, कारण अजून पंप चालू नाही त्यामुळे वॉशरूमचा यूज नाही, काय नाही सगळं नवीन खाटाखट कमोड बिमोड कुठे वापरलंच नाही. मीच उद्घाटन केलं वाटतं. भाऊचा स्वभाव चांगला होता, दिलं त्यांनी मला. हो बाय बाय, चलो उरकतो निघतो, व्हिडिओ टाकतो. मित्रांनो तर जेवाय थांबलोय. तर आज जेवायला थाळी घेतली, दिसते तुम्हाला इथं थाळी. तर ही पण बजेटमध्येच आहे, आपल्या बजेट जे ठरवलं आहे त्यानुसारच बार्गेनिंग करून घेतली मी. जरा मला फिरतोय म्हणून कमी करून तुम्हाला गाडी कॅमेरा लावल्यावर सांगाल मी कशी घेतली. हे दोन आपल्या इथले कुठले आहेत तुम्ही सर? हां नवी मुंबईचे आहेत का? तर मी जेवत होतो तर तिथं दिसले लगेच. आपले मराठी माणसं लगेच ओळखू येतात, बोलण्याच्या ह्याच्यावरूनच ओळखू येतात. तर चला सर, भेटू, चुकून भेटलो तर भेटल आपण अयोध्यात. हां चला चला. मित्रांनो तर इथं जेवण केलं, एक नंबर टेस्ट होती भाऊ, नाथफा जेवण होतं. आणि सीन काय झाला, थाळी होती 180 रुपयाला आणि त्यात 3 भाज्या होत्या. त्यातली एक भाजी मिक्स व्हेज होती. त्याला म्हटलं मिक्स व्हेज कॅन्सल कर, गुलाबजाम कॅन्सल कर, पापड कॅन्सल कर. मग ते थाळी म्हणला 160 रुपये दे. त्याला म्हणलं अरे मी असं ऑल इंडिया फिरतोय, ही करतोय ती करतोय. त्याला म्हणलं 130 रुपये देतो, ते म्हणलं 140 रुपये दे. 140 रुपये घेतले आणि एक रोटी पण त्याने एक्स्ट्रा दिली, म्हणजे 4च होत्या थाळीत, त्याने 5 दिल्या. तर चला, माणसं चांगली भेटतात प्रत्येक ठिकाणी. जाऊया आपण आता. हवेत लय गारवा आहे आज, डेंजर असा गारवा आहे. नुसते थंड. आता थांबलोय उन्हाला मी थोडा वेळ, ते गाडी थंड व्हायसाठी थांबलोय, पण लय गारवा आहे हवेत. चलो जरा मस्त व्हिडिओ अपलोड होते. ट्रॅफिक आहे, मागासपासून ट्रॅफिक आहे. 2 व्हीलर आहे त्यामुळं आमचं थांबलं नाही, जागा उभाच नाही कुठं. कंटिन्यू साईडनी धूळ मिट्टीतनं कसली धूळ उठते बघा. बाजू सगळं चेहरा, आता सगळं दाढी बिडी सगळी धूळ बसली असेल का. मित्रांनो तर ट्रॅफिक चालू झालं इथं. 50 किलोमीटर अलीकडेच आहे त्याच्या. परत बाईकला काय अडचण नाही त्याची, बाईक दिसते आरामात. ह्या साईडने नाही निघली तर त्या साईडने, पण अशी होतात त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. हे सिंगल लाईन करायची, ते डबल टिबल लाईन. ती ट्रक बसतोय का, ते ट्रकला यायला पण जागा नाही राहिली. लीड असले ना चालवायला, ती गाभाळते खाली घालायला, बिंदास खाली घालायची, असे गाभाळत असतात बघा.
चला बंद करतो. लय कंटेंट होतं तसा, लय मोठी लाईन लागलेली दिसते. आता ह्यो कशाला मरायला XUV वाल्याने खाली घातली. दुसरं चाललंय आणि त्याला बी ब्लॉक करून टाकलाय. असं येड्या बोकाची असते अशी. चुकायला चुकला होता अंगावर जाता ह्याला बी. चला बंद करतो होतो मी. मित्रांनो तर फायनली मोकळा रोड लागलाय. तुम्ही पाहिलंच असेल किती गर्दी होती. मी ती तुम्हाला फास्ट मोशनमध्ये दाखवलीच असेल. तर बॅग कुठंतरी थांबून बॅग जरा व्यवस्थित अरेंज करतो. कारण बॅग मित्रांनो पाहू शकता अयोध्या 17 किलोमीटर, अयोध्याधाम 27 किलोमीटर. मित्रांनो तर फायनली अयोध्यात पोचलोय. तर तिथं पण बोर्ड लावलाय महाकुंभ 2025 में आए हुए श्रद्धालुओं का नगर निगम अयोध्या की हार्दिक स्वागत है, अभिनंदन करता है. मित्रांनो तर हायवेलाच रन बसर आहे. ते मला त्याची काही लोकेशन माहीत नव्हती. मग आत येऊन पोलिसाला विचारलं तर पोलिसांनी सांगितलं गल्लीचा रोड आला. उगत आलो असं वाटायला लागलं गल्लीतल्या रोडने. लय ई रिक्षा काय आता मागाशी तर लय गर्दी झाली अजून. मित्रांनो तर परत जाममध्ये लय घाण जाम. लय जाममध्ये अडकलो. लय सोपं होतं सरळ हायवेने जायचं पण मॅपच्या नादी लागलो. अरे बाय आलंय फायनली जन आश्रय गृह. जेंट्स ब्लॉक वेगळा आहे, लेडीज ब्लॉक वेगळा आहे. जन आश्रय स्थल. मित्रांनो तर इथं रजिस्ट्रेशन करायचे अयोध्यातल्या. ही विश्रामगृह. तर तिथं ब्लँकेट देतात एक. तर मी अगोदर बेड पकडून येतो, मग बॅग नेतो आणि मग दर्शन करायचं आपण. हा सगळे जबराटे. चार्जिंगची सोय कशी आहे? चार्जिंगवाल्यापाशीच बस. चार्जिंगची कशी मित्रांनो तर आलोय आता हे जन आश्रय गृह. तो ये भाई आपने किधर से है भाई आप? अयोध्या. आप किधर से? अयोध्या से ही है क्या? तो ये मिले ये बेसिकली ये म्हणत होते की कॅमेरा म्हणजे काय हेल्मेटला लावून फिरतोय. आप क्या पूछ रहे थे मेरे से अभी? अरे कैमरा किस लिए लगा हेलमेट में, ये पूछ रही थी. वीडियो बनाने के लिए लगाए. ऐसा है वीडियो तुमको दिखाता हूँ अभी. बस हरळ महादेव मित्रांनो, तर तुमचा भाऊ आला आहे अयोध्यामध्ये. तुमचा भाऊ काहीतरी तुम्हाला चांगलं तुमच्या फायद्याचं दाखवण्यासाठी व्हिडिओ काढत असतंय. तर जे कोणी येतात प्रयागराजला, काशीला, अयोध्याला, तर सगळ्या ठिकाणी फ्रीमध्ये राहण्याची सोय. फक्त जे प्रयागराजला राहतात ना त्यातच फक्त 100 रुपये द्यायला लागते राहण्यासाठी. तुम्ही काशीला गेला ते असं हॉल आहे मोठाच्या मोठा, तिथं तुम्ही राहू शकताय फ्रीमध्ये. नाही काशीला छोटा हॉल आहे, त्यात जवळपास 150 लोकांचीच कॅपॅसिटी, 3 जागेवर 50-50. तर तिथं लगेच फुल होतं. तिथं काल मी थांबलो होतो. तिथं पण काही पैसे द्यायला लागत नाही. आणि अयोध्याला बघा असला इतका मोठा भव्य असा मोठा हॉल आहे ना, तर इथं सुद्धा तुम्ही फ्रीमध्ये राहू शकता. आता बघा मी आत्ताच इथनं एंट्री केली आधार कार्ड देऊन, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्यांनी एक ब्लँकेट दिलं, गडी घातलेलं आहे. ते ब्लँकेट घेतलं, आपल्या बॅग आणल्या. प्रत्येक बेडला चार्जिंग पॉईंट. इथं मला हे लय आवडलं, प्रत्येक बेडवर स्वतःचं चार्जिंग पॉईंट आहे इथं. आणि त्यामुळं काही टेन्शन नाही. तर तुम्ही पण अयोध्याला, प्रयागराजला आल्यावर अयोध्याला यायचा प्लॅन करत असाल तर ह्या जन आश्रय गृहामध्ये नक्की राहा. हायवेपाशीच आहे, हॉटेल सूर्या पॅलेसच्या जवळ. आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जे प्रयागराजला, अयोध्याला आणि काशीला येणार आहेत. आणि तुमच्या भावाला फॉलो नक्की करा. भाऊ असंच काही लोकांचा फायदा होईल अशा गोष्टी सर्च करतो आणि ती तुमच्यापर्यंत आणतो. तर फॉलो नक्की करा. चला बाय बाय.
मित्रांनो तर जातोय राम मंदिर दर्शन करायला जातोय आता संध्याकाळीच होईल असं म्हणतात. तर इथं तिथं समोर राहिलं आहे, पाहू शकता किती मोठा हॉल आहे. एकदम असा टोंगळ्याच्या टोंगळ्या ही पंडाळ केलं आहे. टेंट आहे कसला मोठा, तिथं होता तसंच आहे पण इथं लय मोठा आहे टेंट. तर ही बॅग वगैरे ठेवतोय आणि जातोय गाडी घेऊन. ये हमारे आज के साथीदार आहे. मित्रांनो तर इथली मला सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे काय वाटलं, चार्जिंग पॉईंट बेडलाच आहे. आता एक पॉवर बँक लावली चार्जिंगला, ती दोघं चांगली होती, सही आपल्या बरोबर होती ती. इथनं एक एमटी बॉटल आहे का बघू आणि घेऊ. मित्रांनो तर निघालोय आता ह्याला मंदिराचं दर्शन करा. हेल्मेट घेतलंय, हेल्मेटलाच कॅमेरा लावतो, कॅमेराची पण बॅटरी कमी आहे. चला तिथे गेल्यावर चार्जिंग लावू. मित्रांनो श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये तुमचं स्वागत आहे. तर फायनली अयोध्याला पोहोचलोय. तुम्ही पाहू शकता मेन एंट्रन्स अयोध्याची, एक नंबर ह्यूज नाथ का. आणि एंट्रन्सच्या समोरच बघा कसलं भारी आहे आतमध्ये. वाव 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 नाथ का. भिंती पण असले जबर हे केलेत ना, त्याच्यावर लाईटी वगैरे दिसतंय तुम्हाला का काय माहीत नाही आहे. काय रोड आहे नाथ का, एंट्रन्सच असली जबराट केली ना. चलो बाय बाय. पुढं बघू, बॅटरी कमी कॅमेराची. मित्रांनो हे पाहू शकता लता मंगेशकर चौक, तिथं विना दिसते मोठी. गाडी कुठनं जाते इथे तिथं आयडिया नाही मला आता. सर गाड़ी राम मंदिर तक जाएगी क्या? मंदिर तक जाएगी गाड़ी? गाड़ी जाएगी क्या? गाड़ी पार्किंग पार्किंग किधर है? पार्किंग इधर ये लोकल है क्या? पार्किंग किधर है? हाँ आगे वो बोर्ड लग रहा आलोय आता इथं पार्किंगला लावायची टू व्हीलर निघायची आपल्याला मंदिराकडे, राम मंदिराकडे. आता काय करतो डायरेक्ट इथं नको लावा. मित्रांनो तर गाडी इथं पार्किंगला लावली आणि निघालोय चालत. इथनं 1 किलोमीटरच्या आसपास मंदिर आहे. तर चला जाऊया. किती वेळ लागतोय काय बघायला लागेल तिथं. आता तर 7 वाजत आल्यात, किती वाजेपर्यंत दर्शन होतंय ते बघूया. इथनं चालत जाऊन चालत माघारी यायला किती वेळ लागतोय गाडीपर्यंत. मित्रांनो तर फायनली मेन गेट आलंय अयोध्याचं. मी ह्याच्या अगोदर आलो होतो ना, तर गेटच्या समोरच गाडी पार्किंग केली होती. ती लिंबाचं झाड दिसतंय का तिथं गाडी पार्किंग केली होती टू व्हीलर. आता इतकी गर्दी आहे ना, बेकार गर्दी. तरी जाणारीला येते, येणारी कमी येत आता संध्याकाळच्या वेळेस दर्शन करायला. मेन एंट्रन्स आहे, असे 2 पिलर आहेत दोन्हीकडे 2. चलो गर्दी बघा किती. कॅमेरा पाहिजे होता, कॅमेराचा चार्जिंग संपली. दिसतोय का मी क्लिअर? आता लाईट आली दिसत असेल. गर्दी लयच आहे तशी. बघूया किती वेळ लागेल तरी. तसं इथं म्हणजे कसं आहे, डिस्ट्रीब्युशन चांगलं आहे. असे कसे बी जात नाहीत, एका लाईनीत जातात असे ही केले रेलिंग. त्यामुळं आता ही माझ्या समोर आहेत, ती लई सुस्त आहेत लोक, पळा नाहीत, मागणं पळत येतात लोक. तिथनं लाईन मधनं आलं ना, तिकडून इकडं लेफ्ट घेतला की इथं बॅग वगैरे चेक केले जातात. मग पुढं आपल्याला चप्पल वगैरे ठेवण्यासाठी काउंटर आहे, तिकडं लॉकर आहेत. चप्पलचं तर अवघडच आहे आता काउंटरवर भेटणं. लॉकरचं बघूया. आणि आता बंद करतो मी व्हिडिओ, माघारी यायला होच काढला आता इथनं पुढं, कारण आता मोबाईल वगैरे सगळं जमा करायचं. चलो 27 नंबरच्या काउंटरवर जमा करतोय. फोन आलाय. बारका दरवाजा नाही ठेवला मंदिराला, बारी दर्शन झालं. गर्दी. चला आता जातो, चालत जायला किती चालत आहे ते चेक करतो. मित्रांनो गर्दी. दर्शन झालंय अतिशय सुंदर. लय वेळ नाही लागला, अर्धा ते 5 तास लागला
मॅक्स पाऊण तास अर्ध्या तासातच झालं दर्शन. नियोजन एकदम मस्त आहे. लोकांना म्हणजे एकदम खूप सारे लोक दर्शन घेऊ शकतात. मित्रांनो तर मी आता अयोध्यात आहे. तर अयोध्यात पाहिलं तर ही बघा किती चपलाचा ढीग लागला अख्खा. हे आता कशी हुडकणार, हुडकूच शकत नाही माणसाला. एक गावली तर दुसरी सापडणं नामुमकिन नाही. घसा बसलाय, नामुमकिन पण म्हणता येत नाही, नामुमकिन आहे. त्यामुळं आतमध्ये चांगली व्यवस्थित चपला वगैरे ठेवण्याची सुविधा आहे. तुम्ही बिनकामाची इथं चपला ज्यांना माहीत नाही आहे ती बघा काठीने कशी हुडकतात. एक भेटली वाटतं ह्यांना, एक भेटा नाही. चपला झाल्या सगळ्या. मित्रांनो तर हनुमानगडी हर महादेव. मित्रांनो तर मी आहे आता अयोध्यामध्ये. तर आत्ताच प्रभू श्रीराम मंदिर म्हणजे राम मंदिराचं दर्शन झालं, हनुमानगडीचं पण दर्शन झालं. मी कंप्लीट येतच लता मंगेशकर चौक आहे तिथनं मी 7 वाजता निघालो होतो. इथं शेजारी गाडी पार्किंग आहे, लता मंगेशकर चौकाच्या शेजारी गाडी पार्किंग आहे. तिथनं मी 7 वाजता निघालो होतो. तिथनं मी 2.5 किलोमीटर चालत गेलो. त्यानंतर राम मंदिराचं दर्शन फक्त अर्ध्या तासात झालं. त्यानंतर परत मी हनुमानगडीचं दर्शन केलं. तिथं 10 ते 15 मिनिटाचं दर्शन झालं आणि मी बरोबर 2.25 तासात 2.5 किलोमीटर चालत जाऊन 2.5 किलोमीटर चालत आलेलो आहे. तुम्हाला कोणाला पण यायचं असेल लता मंगेशकर चौक आहे ना, त्याच्या शेजारीच पार्किंग आहे 4 व्हीलर 2 व्हीलर. तिथं गाडी लावायची आणि तिथनं चालत जायचं. हे फक्त कधी कुंभमेळा आहे म्हणूनच आहे, नाही तर गाडी पुढं पण पार्किंग आहे. पण कुंभमेळा असल्यामुळं गाडी इथंच थांबवून घेतली जाते. इथनं चालतच जायला लागतं 2.5 किलोमीटर बरोबर. काही 1 किलोमीटर पण म्हणतील तुम्हाला, 1.5 किलोमीटर पण म्हणतील. मी बरोबर मॅप लावून येताना आलोय रिटर्न तिथनं, तर 2.5 किलोमीटर बरोबर होतं. तर अशा प्रकारे फक्त मला सगळं म्हणजे जाऊन येऊन पर गाडीपर्यंत पोचवायला 3.25 तासात दर्शन झालं. लोक म्हणतात लय गर्दी. सकाळ जाऊ नये, सकाळची गर्दी असते, संध्याकाळच्या वेळेस चांगलं दर्शन होते. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. आणि कुणाच्या उपयोगित माहिती आली तर कमेंट करा चांगली. बाय बाय. मित्रांनो 1 वाजत आली, अजून व्हिडिओ काही एडिट नाही झाला. तर हे एडिट करून एक्सपोर्ट करून परत अपलोड पण करायचं आहे. हॉल अख्खा फुल झाला होऊ शकतं. तुम्हाला काही नाही करायचं, तुमच्या भावाला फॉलो करायचं. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायचे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं. चला बाय बाय. लई गार आहे आज, जवळपास 9 डिग्री सेल्सिअस आहे सकाळी 5 वाजता असं मी पाहिलं आहे हे ह्याच्यात वेदर. चला बाय बाय. बाहेर तर निघूशी वाटत.